तुम्ही कधी विचार केला आहे का अमेरिका आणि इस्रायलने अचानक इराणवर हल्ला का केला? यामागची कारण अगदी खोल आहेत आणि ही फक्त युद्धाची गोष्ट नाही, तर जगाच्या राजकारणाची साखळी बदलणारी घटना आहे. पहिले कारण म्हणजे इराण न्यूक्लिअर शस्त्र तयार करत होता, ज्याचा धोका थेट इस्रायलला वाटत होता. त्यामुळे अमेरिकेने त्यावर हल्ला केला. दुसरं कारण म्हणजे इराणमध्ये प्रचंड प्रमाणात कच्च्या तेलाचे साठे आहेत आणि अमेरिकेला त्यावर ताबा हवा होता, आर्थिक व जागतिक ऊर्जा बाजारावर प्रभाव टाकण्यासाठी. याशिवाय आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिका आणि इस्रायलला इराणमध्ये सत्ता बदल घडवायचा होता. मागच्या 47 वर्षापासून इस्लामिक राजवट सत्तेत आहे आणि अमेरिकेला ती सत्ता उलटवायची होती. युद्धाच्या पहिल्या दिवशी अमेरिकेला वाटत होतं की इराणमध्ये सहज सत्ता बदल होईल. सुप्रीम लीडर खामेनी ठार झाला की अमेरिका म्हणाली आता इराणमध्ये सुलभ सत्ता बदल होईल. पण एका महिन्यानंतर परिस्थिती उलटली. इराणमध्ये इस्लामिक सत्ता टिकून राहिली आणि अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता धोक्यात आली. अमेरिकेत आणि युरोपमध्ये सध्या ट्रम्प विरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहेत. न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, लॉस एंजल्स, लंडन, पॅरिस, प्रत्येक मोठ्या शहरात लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाला नाव देण्यात आलं आहे नो किंग्स प्रोटेस्ट, म्हणजे राजशाही नको. आंदोलन करण्याचा दावा आहे की ट्रम्प अमेरिकेत हुकुमशाहीप्रमाणे राज्य करत आहेत. अमेरिकन जनतेनं हे युद्ध नको. अमेरिकेतल्या प्रत्येक प्रमुख शहरात आंदोलन झाली. वॉशिंग्टन डीसीच्या लिंकन मेमोरियलच्या पायऱ्यांवर, नॅशनल मॉलमध्ये, न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये, लॉस एंजल्स, फिलाडेल्फिया, सर्वत्र हजारो लोक रस्त्यावर उतरले आहे. मिनेसोटामध्ये भव्य रॅली झाली. राजधानी सेंटर पॉल मध्ये तब्बल 50,000 लोक जमले. रायटर्सच्या अहवालानुसार अमेरिकेच्या सर्व 50 रस्त्यांमध्ये 32 ठिकाणी आंदोलन झाली आणि लाखो सहभागी लोक झाले. फक्त अमेरिकेत नाही तर युरोपमध्येही आंदोलन झाली. लंडन, पॅरिस, रोम, इतर युरोपियन शहरांमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले. काही ठिकाणी ट्रम्प सोबतच इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनिया यांच्या विरोधात आंदोलन झाली. हे आंदोलन इतके मोठे का झाले? कारण साधं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातून सुरू असलेलं युद्ध, ट्रम्प यांनी कुठल्याही मागचा पुढचा विचार न करता इराणवर युद्ध सुरू केलं, ज्यामुळे हॉर्मुझ मार्ग बंद झाला, कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या, महागाई वाढली आणि आर्थिक मंदीची भीती निर्माण झाली. नागरिकांचा असा आरोप आहे की ट्रम्प अमेरिकेत हुकुमशहाप्रमाणे राज्य करत आहेत. तेलाच्या किमती आणि महागाईमुळे लोकांचा जीवनमान प्रभावित झाला आहे. युद्धामुळे आर्थिक दबाव वाढला आहे आणि लोकांना हे युद्ध नको. ट्रम्प यांनी याआधी टॅरिफ पॉलिसी लागू केली, ज्यामुळे अमेरिकेचं आर्थिक नुकसान झालं. निर्वासित धोरणामुळे विरोध झाला आणि अल्पसंख्याकांचा भेदभाव केल्याचा आरोपही आहे. युरोपियन देश हे नाटोचे मेंबर्स आहेत, पण युद्धामुळे त्यांच्यावरही ताण वाढला आहे. निर्वासितांचा लोंढा युरोपमध्ये येऊ शकतो, ज्यामुळे नागरिक संतापले आहेत. मिडल ईस्टमध्ये युद्धाचा इतिहास सांगतो की जेव्हा तिथे युद्ध होतं तेव्हा त्यांचा परिणाम अमेरिकेचा युरोपवर जास्त प्रमाणात होतो. इराक युद्धानंतर लाखो निर्वासितांनी युरोपमध्ये आश्रय घेतला आणि इराणमधील युद्धामुळे लेबनॉनवर इस्रायलने हल्ले सुरू झाले, ज्यामुळे हजारो लोक निर्वासित युरोपमध्ये येण्याची शक्यता आहे, कारण तिथून तुर्किया मार्गे थेट युरोपमध्ये प्रवेश मिळतो. इतिहास पुन्हा सांगतो की अमेरिकेत हे पहिलं नाही. व्हिएतनाम युद्धाच्या वेळी नागरिकांनी दबाव वाढवल्यामुळे अमेरिकाने माघार घेतला. इराक आणि अफगाणिस्तानमध्येही अमेरिकेला यश मिळालेलं नाही. अफगाणिस्तानमध्ये तब्बल 20 वर्ष तालिबान विरुद्ध लढा देऊनही अमेरिकेच्या हातात काही नाही आलं. अमेरिकेचा दबाव वाढल्यामुळे 2021 मध्ये अमेरिकेला अफगाणिस्तानातून माघारी घ्यावी लागली. त्यामुळे इराण विरोधी युद्धावरही लोकांचा दबाव प्रभाव टाकू शकतो. युद्ध अजून लांबण्याची शक्यता आहे. आज जर ट्रम्प विरोध वाढला तर अमेरिकेत युद्धावर पुनर्विचार करावा लागू शकतो. मिड टर्म इलेक्शन मध्ये रिपब्लिक पार्टीला फटका बसू शकतो. ट्रम्प यांची लोकप्रियता सध्या 36% पर्यंत घसरली आहे आणि जर आंदोलन वाढले तर युद्धावर दबाव आणखी वाढेल. मित्रांनो, इराणवर युद्ध आणि ट्रम्प विरोधातील आंदोलन संपूर्ण जगासाठी परिणामकारक ठरू शकतात. तुम्हाला काय वाटतं? या आंदोलनामुळे ट्रम्प इराक विरुद्ध युद्ध थांबवतील का? तुमची मते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि पाहत रहा फक्त कसं काय.